नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज प्रगती शेतकरी कैलास ज्ञानेश्वर राऊत, चंदन चंदवाडे, गोकुळ राऊत आपण आज आलेलो आहे। आज झरी गावात आलेलो आहे। आज अतिवृष्टी असताना सुद्धा आज टमाट्याचा तुम्ही प्लॉट बघू शकतात। एकदम या माणसाने एकदम भारी बनलेलं आहे आणि याचा या प्लॉटचं इतर शेतकऱ्यांना आदर्श घेणं गरजेचं आहे। आज महाराष्ट्रात म्हणतात बघ टमाटे पुरत नाही, पण या माणसाने आज टमाट्याचं पीक उभी केलेलं आहे। तर आपण आज शेतकऱ्याकडून शिकू आपण याला ट्रीटमेंट काय केलेली आहे। नमस्कार मित्रांनो, हा प्लॉट टमाट्यावर टमाटे लावलेला आहे। याच्या आधी ह्या प्लॉट मध्ये 3,500 कॅरेट आम्ही काढलेले आणि आता परत टमाट्यावर टमाटे लावताना पहिला तोडा 170 कॅरेट, दुसरा तोडा 350 कॅरेट, आता कमीत कमी 500 कॅरेट निघाल आजचा तोडा। ट्रीटमेंट याला पहिल्यापासून व्हॅलन फिक्झी 20-20 वेलाग्रोचं प्रोडक्ट याला वेलाग्रोचं जास्त सोडलेलं आहे। तर कंपनी वेलाग्रो आहे का? वेलाग्रो त्याचे 20-20 व्हॅलन फिक्झी सिजांटाचं हिसाब आहे आणि याचे ड्रिचिंग केलेले आहे। त्याच्यानंतर आम्ही फवारणी बी भरपूर केलेले आहे। खत त्याला 60-20 पासून चालू केलं, 037-37, 13-0-45, 5-15-45 KMS आणि आता हे प्लॉट कमीत कमी 4,000 कॅरेट निघेल। प्लॉटवर प्लॉट लावून सुद्धा 2 एकरचा प्लॉट आहे। तर आतापर्यंत तुम्हाला 1 एकर किती क्षेत्र आहे आता तुमचे? 2 एकर मध्ये आतापर्यंत तुम्हाला किती प्रॉफिट झाला याच्यात? आता आमचं पहिलं तर आम्हाला 7-8 लाख रुपये बनले आमचे, बनले होते पहिल्यांदा, पण आता कमीत कमी आमचा खर्च नील झाला 2 तोड्यात। आता इथून पुढे जो पण माल निघाल त्याच्यात आमचा आता मुनाफाच आहे। तर मग आता इतर शेतकऱ्यांना समजा आता टमाट्याचं नियोजन करायचंय तर कोणत्या कंपनीचं औषध त्याने वापरायला पाहिजे? वेलाग्रो सारखे रिझल्ट नाही आणि टमाट्याला काही निमोटेड सारखे काही गोष्टी होतात। आता मग तुम्ही त्याकरता काय वापरता? वेलाम प्राईम सोडलं होतं बाहेरचं का? हा, तुम्ही जैविक काही प्रोडक्ट त्याच्यावर काही केलेलं आहे का? जैविकचं काही असं खास करून नाही केलं आम्ही। शेणखत वगैरे तुम्ही काही नाही, शेणखत नाही, काहीच नाही, सगळं केमिकल वर। पहिले मेचा प्लॉट होता, त्याच्यानंतर आम्ही मल्चिंग वगैरे तशी ठेवली, ते टमाटे कापून घेतले, साचा पण तसा दुसरी लागवड केली। सल्फर वगैरे तुम्ही त्याला सल्फरची आणि सुलतानची पहिल्यांदा फवारणी केली, आतून ड्रिचिंग पण केली। हे बघा शेतकरी मित्रांनो, आज सल्फरची फवारणी केलेली असल्यामुळे आज याचा माल सगळ्या गोष्टी टिकून, अतिवृष्टी आज तुम्ही बघितलं तर पूर्ण टमाट्याचे प्लॉट तुम्ही बघितले आज उभे नाही, पूर्ण आज त्याचा करपा वगैरे आज बघितलं आपण तर पूर्ण हिरवागार। तुमचं नियोजन असं आहे तर आपल्या बाजार सांगू परिसरात नाही, पुऱ्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनी तुमचा आदर्श घ्यायला पाहिजे। कारण नुसतं औषधाने सुद्धा होत नाही, याच्यात आपलं नियोजन कष्टाचं पण आहे। नुसतं औषध मारून किंवा ह्या कंपनीचं औषध सोडून त्या कंपनीचं औषध सोडून नाही होत, त्याला आपली मेहनत पण गरजेची आहे। आता तुम्ही पूर्ण प्लॉट बघू शकतात, आज पूर्ण गिरणी आहे, प्लॉट एकदम क्वालिटीवर। आणि तसे आमचे राजीव यांचं बी चांगला प्रगतीचे शेतकरी, त्यांचे बी मी बऱ्याचशा शेत्या बघितल्या आणि त्यांचं बी काम, त्यांचं मार्गदर्शन असतं आम्हाला। आणि भाऊ आज मी बघितलं, आज लोकले प्लॉट बघितले, पण असा टमाट्याचा प्लॉट मी बघितला नाही। तरी बऱ्याच शेतकऱ्यांना तुमचा आदर्श घ्यायला पाहिजे। आणि टमाटे ना कांद्याचे जास्त मागे पडता, 10 गुंठे टमाटे, 10 गुंठे कांदे, असं करून प्रत्येक शेतकऱ्याला भाव मिळेल। आपल्याला ह्या गोष्टीवर जनजागृती करायची, कारण मग कांदे जे शेतकरी पाहिला का कांदे रस पडतोय बरोबर, तर सगळं 10 गुंठे केलं तर त्याच्यात बऱ्याच शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो आणि तुमचा त्याने आदर्श घ्यायला पाहिजे। आणि तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू शकता तर कोणत्या कंपनीचं औषध वापरायला पाहिजे? कंपनी तुम्हाला रिझल्ट भेटले तेच सांगा। कंपनी 1 नंबर तर वेलाग्रो, त्याच्यानंतर कॉम्पो। हो का? बाहेर सिजंटा आहेत, पण मग त्याचे वॉटर सोल्युबल खत नाही। वेलाग्रोचे जे रिझल्ट आहे बाकीच्या कंपनीचे नाहीत। जरी गावात आज आलो, मला असं वाटतं आपण आज बारामती मध्ये आलेलो आहे असं वाटलं लागलं मला आज। कारण का बारामती मध्ये बी असे प्लॉट नाही आणि आपल्या मराठवाड्यात बी चांगले शेतकरी आज हे मला जाणून आलं, त्याबद्दल कैलास बोरवत्रा यांचे धन्यवाद। राजभाऊ यांना बी आपल्याला इथे बोलवलं त्याबद्दल बी राजभाऊचे धन्यवाद।